24 वर आपण आता आज आहोत. तर स्टार्ट करूया. तर फर्स्ट पॉइंट, when the properties of element in the period or a group of modern periodic table are compared, certain regularity is observed in their variation. ओके बाळांनो, पहिला पॉइंट काय आहे, पिरियडिक टेबल मध्ये जे काही एलिमेंट आहे त्यांच्या पिरियड्स किंवा ग्रुप मधले तुम्ही कुठले कन्सिडर करू शकता. पिरियड्स किंवा ग्रुप मधले जे काही एलिमेंट आहे पिरियडिक टेबल मधले त्यांच्या प्रॉपर्टी जर तुम्ही कम्पेअर केल्या तर तुम्हाला एक रेग्युलरिटी ऑब्झर्व होईल त्यांच्या व्हेरिएशन मध्ये. पॉइंट लक्षात घ्या. म्हणजे जी व्हेरिएशन पण होणार आहे ते पण एक प्रकारचं रेग्युलर होणार आहे. जसं आपण व्हेरिएशनला एक कन्सिडर करू शकतो, जसं की असे 3 एलिमेंट आहेत तर यांचा ॲटॉमिक नंबर असे व्हॅरी झाले बघा. तर व्हेरिएशन मध्ये काय रेग्युलरिटी आहे, सारख्या प्रमाणात व्हेरिएशन झालेलं आहे. 5-5 ने त्यांचा ॲटॉमिक नंबर काय झाला, इन्क्रीज झाला. तर पॉइंट तुम्हाला लक्षात येतोय का. पहिला पॉइंट, जर तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल मधले ग्रुप्स आणि पिरियड्स यांच्यामधले जे एलिमेंट्स आहे यांच्या प्रॉपर्टीज जर तुम्ही कम्पेअर केल्या तर तुम्हाला एक रेग्युलरिटी त्यांच्या व्हेरिएशन मध्ये त्या ठिकाणी लक्षात येईल आणि त्याच व्हेरिएशनला मग इट इज कॉल्ड ॲज पिरियडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. तर मग पिरियडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियडिक टेबल तुम्हाला लक्षात आला असेल. त्या मॉडर्न पिरियडिक टेबल मधले एलिमेंटच्या प्रॉपर्टी जर तुम्ही कम्पेअर केल्या तर त्यांच्या व्हेरिएशन मध्ये तुम्हाला एक रेग्युलरिटी लक्षात येईल आणि त्याला आपण पिरियडिक ट्रेंड असे म्हणतो आणि त्याबद्दल आपण आणखी आता समजून घेऊ. इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर पिरियडिक ट्रेंड ओनली 3 प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. तर बाळांनो, आता पिरियडिक ट्रेंड जे आहे एलिमेंटचं म्हणजे एलिमेंटच्या प्रॉपर्टी तर तशा खूप साऱ्या आहे, बट 10th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला फक्त 3 प्रॉपर्टी लक्षात घ्यायच्या आहे, ज्या आहे व्हॅलेन्सी, सेकंड आहे ॲटॉमिक साइज अँड लास्ट आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता हे काय आहे, ठीक आहे, हे काय आहे हेच तर आपल्याला शिकायचं आहे. तर बाळांनो, आपल्याला हे 3 पॉइंट आता हे पिरियडिक ट्रेंड मध्ये कव्हर करायचे. अर्थात हे 3 पॉइंट म्हणजे हे एलिमेंटच्या 3 प्रॉपर्टीज आहे. तशा कुठल्याही एलिमेंटकडे खूप साऱ्या प्रॉपर्टी असू शकतात, पण 10th स्टँडर्ड साठी तुम्हाला 3 प्रॉपर्टी स्टडी काय करायची आहे एलिमेंट बद्दल. एलिमेंटची पहिली प्रॉपर्टी व्हॅलेन्सी आहे, दुसरी ॲटॉमिक साइज आहे आणि नंतर मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. तर आपण हे 2 ते 3 लेक्चर्स मध्ये या तिन्ही प्रॉपर्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सगळ्यात पहिले स्टार्ट करत आहोत फर्स्ट प्रॉपर्टी, ज्याचं नाव आहे व्हॅलेन्सी. नाव ऐकूनच तुम्हाला लक्षात आलं असेल, 9th ला तुम्हाला झालेलं पण आहे. You have learned in the previous standard that valency of an element is determined by number of electron present in the outermost shell of its atoms. बाळांनो, तुम्ही 9th स्टँडर्डला बघितलं होतं व्हॅलेन्सी कशी फाइंड केली जाते. जे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आउटरमोस्ट शेल मधले, लास्ट ऑर्बिट मधले आपण म्हणू शकता आउटरमोस्ट शेल किंवा मग शेवटचा शेल तुमचा जे काही असतो, कुठला एखादा आयटम असेल त्याचा जो शेवटचा शेल आहे त्याच्यामधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे त्यालाच दॅट इज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, त्यालाच आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असे म्हणतो. आता हे काय आहे तुम्हाला हे समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल कडे लक्ष द्यावं लागेल म्हणजे तुम्हाला कळेल. व्हॅलेन्सी म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला, आउटरमोस्ट शेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन, आउटरमोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असे म्हणतो. मग आता थिंक अबाउट इट मध्ये फर्स्ट पॉइंट या ठिकाणी काय आहे त्याच्यावर आपण फोकस करू. थिंक अबाउट इट. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट अँड इट्स व्हॅलेन्सी. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आणि व्हॅलेन्सी मध्ये काय रिलेशन आहे. तर याच्याबद्दल जास्त सांगत नाही कारण आता खूप वेळ सांगितलं मी तुम्हाला. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2,8,1. आता 2,8,1 वरून तुम्हाला लक्षात आलं आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1. तर 1 काय आहे तुमची व्हॅलेन्सी. म्हणजे बाळांनो, व्हॅलेन्सी डिटरमाइन तुम्ही विदाउट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू शकत नाही. हाच रिलेशन तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. फर्स्ट पॉइंट काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी मध्ये काय रिलेशन आहे. तर सरळ गोष्ट आहे, जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला व्हॅलेन्सी कळणारच नाही. तर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वी कॅन गेट द व्हॅलेन्सी ऑफ ॲन एलिमेंट. तुम्ही कुठल्या एलिमेंटची व्हॅलेन्सी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कशाचा यूज करावा लागतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे, ॲटॉमिक नंबर. सेकंड पॉइंट असा आहे
द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर हा 4 आहे आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर हा 8 आहे. ओके. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 2 अँड दिस डे टू देअर व्हॅलेन्सी. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून तुम्हाला व्हॅलेन्सी लिहायची आहे. हे सोपं आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा किती येईल? 2,2 बरोबर आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येईल? 2,6 झाले 8. ओके. दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. व्हॅलेन्सी सांगा. बेरिलियमची व्हॅलेन्सी 2 आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 6 आहे. हे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 6 म्हणून तुम्ही व्हॅलेन्सी 2 म्हणू शकता. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. बेरिलियमची व्हॅलेन्सी 2 आहे बाळांनो, पण ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 6 आहे का 2 आहे हे कसं डिसाईड करणार? इथं 2 प्रकारे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. इथं 6 असल्यामुळे हा नंबर जरा 4 पेक्षा जास्त आहे. तर 4 पेक्षा जास्त असल्यामुळे याला 8 मधून तुम्हाला मायनस करायचं आहे. म्हणजे 4 पेक्षा जास्त असल्यामुळे याला 8 मधून 6 जर मायनस केले तर मग 2 येणार. म्हणजे याची सुद्धा व्हॅलेन्सी किती येणार या ठिकाणी? 2. जर हा 4 पेक्षा कमी असता, सपोज इथं 3 असता, तर याला सरळ सरळ तुम्ही व्हॅलेन्सी 3च म्हणायचे. याला 8 मधून मायनस करून 5 म्हणणार नाही तुम्ही. हा डिफरन्स तुम्हाला 9thला शिकवलाच असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी व्हॅलेन्सी काही विद्यार्थी 6 म्हणता. ऍक्च्युली व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 6 आहे, व्हॅलेन्सी त्या ठिकाणी 2 आहे. हे लॉजिक तुम्हाला कळालं. तिसरा प्रश्न असा आहे, द टेबल इन द नेक्स्ट पेज इज मेड अप ऑफ ऑन द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. इथे एक टेबल वगैरे दाखवलेला आहे. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फर्स्ट 20 एलिमेंट बिलो द सिम्बॉल अँड राईट द व्हॅलेन्सी ॲज शोन इन द सेपरेट बॉक्स. तर बाळांनो या ठिकाणी एक बॉक्स दाखवलेला आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल मधलाच. एक 20 एलिमेंटच्या तुम्हाला या ठिकाणी व्हॅलेन्सी फाइंड आउट करायची आहे. तर या टेबल मध्ये तुम्हाला काय करायचं? सगळ्यात पहिले इकडचा जो आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे त्याच्यामधले पहिले 20 एलिमेंट तुम्ही घेऊ शकता. पहिले 20 एलिमेंट इथं लिहून त्या 20 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर त्याच्या समोर लिहून मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याची व्हॅलेन्सी फाइंड आउट करायची आहे, जे की तुम्ही करू शकता जर तुम्हाला आता ही गोष्ट कळाली असेल तर. आणि नसेल कळाली तर याच्या अगोदरचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला आलं तर तुम्हाला व्हॅलेन्सी येईल. आणि 9thला पण तुम्हाला झालेलं आहे. हे होता तुमचा तिसरा पॉईंट. चौथ्या पॉईंट बद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? व्हॉट इज द पिरियोडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाईल गोइंग लेफ्ट टू राईट विद इन द पिरियड. आता हे आपलं झालेलं आहे रिपीटेड क्वेश्चन. पिरियड मध्ये तुम्ही लेफ्ट टू राईट गेले तर व्हॅलेन्सीचं काय व्हेरिएशन होतं? तर याचं सिंपल आन्सर मी तुम्हाला सांगितलं होतं. तुमचा 1 नी व्हॅलेन्सी काय होत चालती? वाढत चालते. मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा दाखवलं होतं. पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही सर्च करा SCA फॅमिलीला, मग तिथं तुम्हाला कळेल. पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट गेल्यानंतर तुमचा एक इलेक्ट्रॉन काय होत चालतो? ऍड होत चालतो. म्हणजे व्हॅलेन्सी इन्क्रीज बाय 1. हे त्याचा आन्सर आहे. तो पिरियोडिक ट्रेंड लेफ्ट टू राईट गेल्यावर काय कळालं तुम्हाला? व्हॅलेन्सी इन्क्रीज बाय फॅक्टर 1. हे तुम्ही फाइंड आउट करू शकता, तुम्हाला कळेल. एक्सप्लेन युअर आन्सर विथ द रेफरन्स ऑफ पिरियड 2 आणि पिरियड 3. हे पण आपण झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं? पिरियड 2 आणि पिरियड 3 मधले जेवढे लेफ्ट टू राईट एलिमेंट आहे प्रत्येकाचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून काढायचे आहे. आणि तिथं तुम्हाला लक्षात येईल का व्हॅलेन्सी एक काय होत चालते? इन्क्रीज होत चालते. ठीक आहे. आणि आता 5वा जो पॉईंट आहे बाळांनो, व्हॉट इज द पिरियोडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप? एक्सप्लेन युअर आन्सर विथ द रेफरन्स ऑफ ग्रुप 1 to 18. बाळांनो हा प्रश्न 10वीला विचारला जातो बरं का, 10वी बोर्डच्या परीक्षेला. ग्रुप 1 to 18 या तिन्ही ग्रुपच्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा आणि तुम्हाला टॉप टू बॉटम गेल्यावर व्हॅलेन्सी मध्ये काय व्हेरिएशन दिसतं. तर हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. एका पर्टिक्युलर ग्रुप मध्ये तुम्ही बघितलं तर एका ग्रुपसाठी व्हॅलेन्सी कधीही चेंज होत नसते. ग्रुप नंबर 1 म्हणजे त्याच्यामधले जेवढे एलिमेंट आहे प्रत्येकाची व्हॅलेन्सी 1 असेल. ग्रुप नंबर 2 मधले जेवढे एलिमेंट आहे प्रत्येकाची व्हॅलेन्सी 2 असेल. ग्रुप नंबर 18 मधले त्यानुसार तुम्हाला सगळं लक्षात येईल. समजतंय तुम्हाला? तर अशा प्रकारे व्हॅलेन्सी पॉईंट आपला या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. तुम्हाला नाही म्हणून एक एक्झाम्पल आणखी त्यांनी दिलेलं आहे. पोटॅशियमची व्हॅलेन्सी तुम्हाला फाइंड आउट करून दिलेली त्यांनी या ठिकाणी. द सिम्बॉल ऑफ पोटॅशियम इज K. ॲटॉमिक नंबर ऑफ पोटॅशियम इज 19. व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पोटॅशियम? 2,8,8,1. 2 आणि 8 10 आणि 8 18 आणि 1 19. तर अशा प्रकारे व्हॉट इज द व्हॅलेन्सी ऑफ पोटॅशियम? तर पोटॅशियमची व्हॅलेन्सी या ठिकाणी आहे 1. तर तुम्हाला लक्षात आलं असेल कुठल्याही एलिमेंटची व्हॅलेन्सी फाइंड आउट करण्यासाठी
त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर माहित असणं गरजेचं आहे. ॲटॉमिक नंबरवरून तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून लास्ट ऑर्बिट मधलं जे काही इलेक्ट्रॉन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, व्हॅलेन्सी म्हणतो. अशा प्रकारे पिरियडिक ट्रेंड मधला फर्स्ट प्रॉपर्टी जी काय एलिमेंटची व्हॅलेन्सी ती आपली आज या ठिकाणी आपण क्लिअर केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ॲटॉमिक साईज आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर फिनिश करू आणि हा धडा तुमचा पूर्णपणे फिनिश होईल.